क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CET 2025चे जे विद्यार्थी मित्र रिझल्टची वाट पाहतात त्या विद्यार्थी मित्रांना काय करावा त्याबद्दल आपण बोलूया. सर्वात आधी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर रिझल्ट केव्हा लागणार आहे, पण रिझल्टबद्दल काही ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांना काही प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही येत आहे. कारण की ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे विद्यार्थी चिंतात, निराशा आणि खूप रिझल्टची वाट पाहत आहेत की रिझल्ट केव्हा येणार आहेत. पण रिझल्टची ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे काही सांगता येणार नाही की रिझल्ट केव्हा लागणार आहे. काही विद्यार्थी असे विचार करतात आणि ऑथेंटिक माहिती मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटते की रिझल्ट केव्हा केव्हा लागणार ते वेबसाईट चेक करत राहतात. पण रिझल्टची ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे काही सांगता येणार नाही की रिझल्ट आज लागणार, उद्या लागणार, की चुनाव जे आचारसंहिता आहे त्याच्यानंतर रिझल्ट लागणार. काहीच ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांना काही सांगता येणार नाही. तर आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये की जे विद्यार्थी मित्र रिझल्टची वाट पाहत आहेत त्या विद्यार्थी मित्रांना काय केला पाहिजे. कारण की रिझल्टची ऑथेंटिक काही माहिती नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आणि निराशामध्ये जात आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया की विद्यार्थी मित्रांनी काय केला पाहिजे. सर्वात आधी जे विद्यार्थी मित्र MPSCचा अभ्यास करतात, तर विद्यार्थी मित्रांनो जो MPSC ग्रुप बी व ग्रुप सीचा अभ्यास करतात त्यांची जी एक्झाम आहे 2025ची, तर ग्रुप बीच्या एक्झामला फक्त 30 दिवस बाकी आहेत. आणखी ग्रुप सीच्या एक्झामला 44 दिवस बाकी आहेत. तर जे विद्यार्थी मित्र ग्रुप बी आणि ग्रुप सीचे एक्झामचं प्रिपरेशन करतात त्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस केला पाहिजे. कारण की ग्रुप बी फक्त 30 दिवस बाकी आहेत एक्झामला आणि ग्रुप सीला फक्त 44 दिवस बाकी आहेत. तर जे विद्यार्थी मित्र ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अभ्यास करतात त्यांनी आपला प्रिपरेशनवर फोकस केला पाहिजे. कारण की रिझल्टची काय बार्टीचे रिझल्ट आणि जे पण CETचा रिझल्ट आहे त्याची काही माहिती नसल्यामुळे विद्यार्थी थोडे डिस्ट्रॅक्ट होतात. तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जे पण प्रिलिम्स एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीचा त्याच्यावर फोकस केला पाहिजे. आणखी जे विद्यार्थी 2026चा विचार करतात त्यांनी आपला डेली शेड्यूल फॉलो केला पाहिजे. डेली शेड्यूल जे पण त्यांचे असेल त्यांनी तो फॉलो केला पाहिजे. कारण की येणारी 2026ची पण एक्झाम इथून 4 ते 5 महिने म्हणजे 5 ते 6 महिने जास्त वेळ आहे. त्यामुळे त्या विद्यार्थी मित्रांना आपला दिवस न गमावता त्याने आपलं डेली शेड्यूल फॉलो केला पाहिजे. जेणेकरून ते विद्यार्थी रिझल्टची वाट न पाहता आपल्या डेली शेड्यूल फॉलो करून त्याने आपले टार्गेट कंप्लीट केले पाहिजेत. तसेच जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थी मित्रांची पोलीस भरती आता जवळच आलेली आहे. आधी त्यांच्या फिजिकल होणार, मग त्यानंतर त्यांची रिटन एक्झाम होणार. तर ते विद्यार्थी मित्रांनी पण आपले पोलीस भरतीवर फोकस केला पाहिजे. जे विद्यार्थी मित्र नेक्स्ट भरतीला फोकस करत आहेत त्यांनी पण आपला डेली शेड्यूल फॉलो केला पाहिजे. कारण की CET रिझल्टबद्दल काही निश्चितता नसल्यामुळे त्यांच्या भरतीवर परिणाम नाही झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या भरतीवर फोकस करा आणि नेक्स्ट भरतीवर जे पण विद्यार्थी फोकस करतील त्यांनी आपला डेली शेड्यूल फॉलो करा. तसेच SSC, रेल्वे व बँकच्या पण शेड्यूल आहे, तर त्या पण विद्यार्थी मित्रांनी आपला SSC व बँक आणि रेल्वेची एक्झाम तर आता सुरूच होणार काही दिवसानंतर, तर त्यांनी आपल्या पण डेली शेड्यूल फॉलो केला पाहिजे. कारण की रिझल्टची वाट न पाहता त्यांनी आपला डे टू डे रुटीन जे पण असते त्यांचा ते डेली रुटीन फॉलो करता आपला अभ्यास केला पाहिजे. तसेच जे विद्यार्थी मित्र UPSCचा अभ्यास करतात त्यांना पण फक्त 185 दिवस बाकी आहेत 2026च्या UPSC करिता. तर त्यांनी पण आपला जे पण आहे डेली टार्गेट्स कंप्लीट केले पाहिजेत व आपल्या अभ्यासावर फोकस केला पाहिजे. जर CET 2025चा रिझल्ट लवकरात लवकर लागेल तर विद्यार्थी मित्र जे पण सिलेक्ट होतील ते पुणे व मुंबईला पुणे दिल्लीला या जे पण ज्यांच्या सिटी आहेत तिथे जाऊन ते आपलं प्रशिक्षण घेतील. तर तुम्ही विद्यार्थी मित्र लवकरात लवकर रिझल्ट लागेल तर तुम्ही आपली
परीक्षेच्या प्रशिक्षण तुमच्या सुरू होत जाणार आणि तुम्हाला त्याचे फायदे मिळणार. तर CETचा रिझल्ट लागेल लवकरात लवकर तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल. पण CETच्या रिझल्टच्या वाट न पाहता पण तुम्ही आपला अभ्यासावर फोकस केला पाहिजे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, UPSC असो, MPSC असो, बँक, SSC की रेल्वे असो, सर्वांचे पण 2025च्या पण शेड्यूल आहे आणि 2026ची एक्झाम जास्त दूर नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप कमी वेळ आहे तुमच्याजवळ. तुम्ही आपला डेली शेड्यूल फॉलो केला पाहिजे आणि की जेव्हा CET रिझल्ट लागेल तर तुम्हाला तुमची माहिती तुम्हाला मिळेलच की तो रिझल्ट केव्हा लागणार आहे. आणि जर ऑथेंटिक माहिती आली तर आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीचा जर रिझल्ट आला CETचा तर आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते माहिती पण देऊ आणि पूर्ण अपडेट आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर तुमच्याकरिता अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, CET 2025ची रिझल्टची वाट न पाहता तुम्ही ना आपला अभ्यासावर फोकस केला पाहिजे आणि तुमच्या डेली रुटीन फॉलो केला पाहिजे. आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर कट ऑफबद्दल पण माहिती दिलेली आहे, सेफ झोनबद्दल पण माहिती दिली आहे. तर तुम्ही पाहू शकता कट ऑफबद्दल. आपल्या चॅनलवर UPSC, MPSC, SSC, बँक व पोलीस भरतीचा कट ऑफबद्दल पण माहिती दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं त्यांचा होणार की नाही होणार, त्यांनी कट ऑफबद्दल माहिती आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ उपलब्ध आहे त्यांनी पाहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रिझल्टची वाट न पाहता तुम्ही आपले डेली रुटीन फॉलो करा. तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये अभ्यास करता तर अभ्यास करा. जर जे विद्यार्थी मित्र घरी अभ्यास करतील त्यांनी घरी अभ्यास करा. तर आपल्या डेली रुटीन फॉलो करा. तर जर CETचा रिझल्ट लागेल तर क्वालिटी स्टडी अकॅडमी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट आणि माहिती तुम्हाला मिळेल. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.